टीडीआर घोटाळ्यामुळे वन खात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 300 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. तसेच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय हानी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूनेही लढा देणार आहोत असे सांगितले. अमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचे मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केली आहे. येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या पत्रकार परिषदेत गटनेते अभिजित पवार आणि महिला अध्यक्षा मनीषा भगत हे देखील उपस्थित होते. हे अमेझॉन याच्यातनं स्पष्ट दिसतं की ठाण्यातला पैशाचा हव्यास इतका वाढलाय. त्यांना अधिकाऱ्यांना काय घेणं देणं आहे? जर सचिव सांगतो माळवीला विचारा, सचिवाला लाज नाही वाटत? तू कशाला सचिव आहेस, कशाला सही करतो? हे त्यांनी आधीच केलं. बनसाळीचा रिपोर्ट मध्ये जी काय नाव आहेत त्याच्यामधनं तुम्हाला कळेल की कोणी काय काय वाटोळ केलं. तेव्हा तो का रिपोर्ट थांबलाय तो कळत नाही आम्हाला.